नमस्कार मित्रांनो, झारखंडमध्ये हजारो विद्यार्थी आंदोलनं करतायत, रस्त्यावरती उतरलेत, मशाल घेऊन उतरलेत, त्यांच्या मागण्या ते सरकारसमोर मांडतायत. पण झारखंडच काय अख्ख्या देशाचं त्यांच्याकडे लक्षच नाहीये. आणि भारतात हे नवीन नाहीये बरं का. मणिपूर जेव्हा पेटलं होतं तेव्हा हे देश असाच शांत बसला होता. आज झारखंड पेटलंय, काही दिवसांपूर्वी राजस्थान बलात्काराच्या काही घटनांमुळे पेटलं होतं. पण अशा प्रत्येक वेळी हा अख्खा देश या गोष्टीवरती मौन पाहून बसलाय. काही दिवसांपूर्वी जेव्हा सीजेपीचं आंदोलन झालं, देशभरानं त्याला डोक्यावरती उचलून ठेवलं. इंटरनॅशनल मीडियाने त्याला आउटरीच दिला. इन्फ्लुएन्सर्स, युट्यूबर्सचे व्हिडिओजची रांग लागली होती. सगळ्या सेलिब्रिटीजच्या व्हिडिओची रांग लागली होती, जे कधी कुठल्या विषयावरती बोलत नाहीत. त्यांनी सुद्धा सीजेपीला पाठिंबा देत विद्यार्थ्यांची बाजू उचलली आणि ही चांगली गोष्ट. देशातल्या एखाद्या घटकावरती अन्याय झाला तेव्हा अख्खा देश एकत्र उभा राहिला, हे बघून मला फार आनंद झाला. जेव्हा तुम्ही सिस्टमला प्रश्न विचारता, त्या सरकार कुठलंही असो, तो पक्ष कुठलाही असो, पण जेव्हा तुम्ही सरकारला प्रश्न विचारता, तुम्ही त्यांच्यासमोर तुमचे प्रश्न मांडता, तुम्ही त्यांना उत्तरं मागता, जेव्हा तुम्ही त्यांना आन्सर द्यायला भाग पडता, तेव्हा मला फार आवडतं. याचा अर्थ तुम्ही एका डेड डेमोक्रेसीचा भाग नाही आहात, तुम्ही एका अलाइव्ह डेमोक्रेसीचा भाग आहात, हे यातून सिद्ध होतं. त्यामुळे मला फार आवडलं जेव्हा सीजेपी सारख्या एखाद्या विद्यार्थ्यांच्या संघटनेला देशभरातून पाठिंबा मिळाला, अनेकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि अखेर जेव्हा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, नीट पेपर फुटीच्या विरोधाचं जे आंदोलन आहे ते यशस्वी झालं, तेव्हा मलाही फार आनंद झाला. पण त्या घटनेच्या वेळी किंवा सीजेपीच्या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांचा पुळका आहे असं ज्या सेलिब्रिटीज, युट्यूबर, इन्फ्लुएन्सर्स किंवा राजकीय पक्षांनी दाखवलं, त्या सगळ्या राजकीय पक्षांचा चेहरा आता उघडा पडला. कारण ज्यांना विद्यार्थ्यांचा खरंच पुळका असतो त्यांना देशभरातल्या विद्यार्थ्यांचा पुळका असला पाहिजे, ना केवळ नीटच्या विद्यार्थ्यांचा पुळका असला पाहिजे. आणि हेच झालं. झारखंडमध्ये जे आंदोलनात उभं राहिले, त्या आंदोलनाची एकही बातमी सोशल मीडियावरती नाही, ना ती न्यूजमध्ये येते, ना ती कुठल्या टीव्ही चॅनलवरती येते, ना ती कुठल्या सेलिब्रिटीच्या बोलण्यामध्ये येते, ना ती कुठल्या इन्फ्लुएन्सर, युट्यूबर्सच्या बोलण्यामध्ये येते. काही महत्वाची लोकल पत्रकारांनी न्यूज रिपोर्टर सोडले, तर आता झारखंडच्या प्रोटेस्टला कोणीही कव्हर करत नाहीये. आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत. झारखंडचं प्रोटेस्ट नेमकं का चाललंय, काय त्यांच्या मागण्या आहेत, सरकार नेमकं काय करतंय, हा सगळा विषय नेमका का चालू आहे, हे जे काय सिलेक्टिव्ह क्रिटिसिझम आहे हे नेमकं कसं काम करतं आणि झारखंडला पाठिंबा न देण्यामागे आणखी एक कुठलं महत्वाचं कारण आहे जे मला वाटतं. अशा काही महत्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. वेळ न घालवता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, विद्यार्थी असतो, मग तो झारखंडमधला असो, महाराष्ट्रातला असो, दिल्लीतला असो, युपीतला असो, त्याच्यावरती अन्याय झाला तर विद्यार्थ्यांच्या बाजूने या अख्ख्या देशानं उभं राहिलं पाहिजे. पण या देशामध्ये आपल्याकडे सवय आहे, जो घटक अन्याय भोगतोय तोच घटक आवाज उचलतो. न्याय मिळाला तर ठीक, नाही तर तो अन्यायामध्ये पडून राहतो. देश म्हणून एकत्र आपण फार कमी वेळा येतो आणि झारखंडच्या बाबतीत नेमकं तेच दुर्दैव आता त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. झारखंडमध्ये विद्यार्थी रस्त्यावरती उचलले, त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत, ज्या मागण्यासाठी ते पोरं लढतायत, रस्त्यावरती झोपतायत, रस्त्यावरती जेवतायत, उपोषण करतायत. पण त्यांच्याकडे सरकारचं लक्ष नाहीये का, त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाहीये का, असा प्रश्न पडलाय. मग नेमकं काय झालंय झारखंडमध्ये, थोडक्यामध्ये सांग. झारखंडमध्ये काय झालंय हे समजून घेण्यासाठी तुम्हाला दोन महत्वाची नावं लक्षात ठेवावी लागतील: JPSC आणि JSSC. JPSC म्हणजे झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि JSSC म्हणजे झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशन. या दोन्ही संस्था झारखंडच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या प्रशासकीय आणि सरकारी परीक्षांची भरती करतात. स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची भरती होते. बेसिकली आपल्या महाराष्ट्रामध्ये MPSC ही जशी परीक्षा कंडक्ट करते, तसंच झारखंडमध्ये या संस्था ज्या आहेत त्या परीक्षा कंडक्ट करतात आणि त्यातून सरकारी नोकरीसाठी पोरं भरती केली जातात. या परीक्षांच्या अनियमिततापणामुळे किंवा यांच्या रिझल्ट्समध्ये असणाऱ्या इरेग्युलॅरिटीमुळे ही सगळी मुलं आता रस्त्यावरती उतरलेली आहेत. यांच्यावरती अन्याय झालेला आहे. बऱ्याच वेळा म्हणजे पेपर फुटीचं एक महत्त्वाचं कारण आहे. पण ज्यांचे निकाल लागलेत त्याच्यामध्ये अनियमितता आहे. निकाल चुकीचे लावणं असेल किंवा मुद्दामून पेपर फोडून मोठ्या किमतीला तो पेपर विकणं असेल, अशा सगळ्या चुकांमुळे अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे. कारण हे सगळे विद्यार्थी या सगळ्या गोष्टीतून सफर करताना प्रामुख्याने मागण्या काय मागत असतील तर या संस्थांवरच्या, या बॉडींवरची जी काही माणसं आहेत त्यांना काढून टाका, यांच्या जागी नवीन माणसं नेमा, एक चांगली पारदर्शी व्यवस्था या ठिकाणी उभी करा. विशेषतः OMR शीट मधली जी काही विसंगती आढळली, JPSCच्या 14व्या प्राथमिक परीक्षेच्या OMRच्या शीट्समध्ये संशयास्पद फेरफार झाल्याचा आरोप सुद्धा या विद्यार्थ्यांनी केलाय. काही उमेदवारांच्या गुणांबद्दल पारदर्शकता नाहीये, काहींना अधिक कमी जास्त मार्क आहेत किंवा वेगळे विशिष्टच कोणाला मार्क मिळालेले आहेत. सिस्टीमवर सुद्धा या विद्यार्थ्यांचा अत्यंत अविश्वास निर्माण झालेला आहे. या आणि अशा अनेक कारणामुळे आता हे विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेत. त्यांच्या
त्यांचा ते न्याय मागतात आणि या सगळ्या कोलाहलामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी मात्र एकच आहे. फायनल आस्क एकच आहे, की सरकारनं आमच्याशी येऊन बोलावं, आमच्याशी संवाद साधावा. आम्ही तुमचे आहोत, आमच्याशी येऊन किमान गप्पा माराव्यात किंवा आमच्याशी येऊन किमान आमचे प्रश्न जाणून घ्यावेत. पण झारखंड सरकार या गोष्टीला उत्तर देत नाहीये का? असा प्रश्न सुद्धा जनतेमध्ये आहे. झारखंडमध्ये सरकारच्या वतीनं काय ॲक्शन घेतल्या गेल्या ते जर बघायचं झालं तर सरकारनं म्हणजे अध्यक्षांचा जे पी-सी-चे अध्यक्ष होते, त्यांनी त्यांचा आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. काही संशयित व्यक्तींना अटक झाली आहे. सी मार्फत चौकशी सुद्धा सुरू आहे. विवादित मुख्य परीक्षा म्हणजे मेन्स एक्झाम सरकारनं थांबवलेली आहे तुर्तास. अशा काही गोष्टी सरकारनं केल्या सुद्धा आहेत. पण तरीही विद्यार्थी रस्त्यावरती का उतरले? त्यांचा या लोकल सी-आय-डीच्या इन्व्हेस्टिगेशनवरती विश्वास नाहीये. त्यांना पारदर्शकता हवी आहे. त्यांना सरकारने त्यांच्याशी बोलावं असं हवंय. पण सरकार मात्र थेट येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत नाहीये. हा झाला झारखंडमधला मूळ मुद्दा किंवा झारखंडमधल्या सगळ्या विषयाचा, या सगळ्या प्रोटेस्टचा मूळ मुद्दा. आता या प्रोटेस्टला एक चेहरा सुद्धा लाभलाय. या प्रोटेस्टचा मुख्य चेहरा हा देवेंद्रनाथ महतोच्या रूपाने लाभलेला आहे. देवेंद्रनाथ महतो हा शिक्षणानं पी-जी, बी-एड असणारा विद्यार्थी आहे. हा या आंदोलनाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि अनिश्चित कालापर्यंत उपोषणाला ते आता बसलेत याची आपल्याला माहिती मिळते. या सगळ्याच्या माध्यमातून होतंय काय, की झारखंडमध्ये एक वातावरण तापलेलं आहे. झारखंडमध्ये सगळे विद्यार्थी रस्त्यावरती उतरून त्यांचा अभ्यास वगैरे सोडून आता सरकारच्या विरोधात उभा राहिलेले आहेत. आमच्याशी बोला, आमच्या मागण्या ऐकून घ्या, अशा सगळ्या त्यांच्या आत लपलेल्या भावना आता ते मांडतात. पण देशभरामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये या गोष्टीची साधी बातमी नाहीये. ज्या व्यक्तींनी सी-जे-पीच्या आंदोलनामध्ये व्हिडिओज बनवले आणि मी पुन्हा सांगतो, मी त्या गोष्टीच्या विरोधात नाही. चांगली गोष्ट आहे विद्यार्थ्यांना सपोर्ट करणं जे काय असेल. पण त्या सी-जे-पीच्या आंदोलनामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या, जे नारे लागले, तो भाग जरा वेळ सोडून दिला. त्यातला जो मुख्य हेतू आहे, तो साध्य होणं प्रत्येकाचं इच्छा आहे आणि ती माझी सुद्धा इच्छा होती, की शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे किंवा या सगळ्या गोष्टी नीट झाल्या पाहिजे. पण त्या गोष्टीला जितकं आउटेज किंवा सगळ्या लोकांनी दिलं, त्या सगळ्या लोकांना माझं आज म्हणणं आहे, की झारखंडच्या विषयामध्ये आपण का गप्पा आहोत? आता याच्या मागे मला दिसणारं पहिलं अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे दोन कारण आहे. त्यातलं पहिलं कारण, अनेक लोकांना हा मुद्दाच माहित नाही. अनेकांना हे माहितीच नाही, की झारखंडमध्ये असं काहीतरी चाललंय आणि पोर रस्त्यावरती उचलले. दुसरी गोष्ट, ज्यांना ती गोष्ट माहिती आहे त्यांच्यासाठी झारखंडमध्ये सत्तेत कोण आहे हे मॅटर करतंय का? म्हणजे केंद्रीय सत्तेविरोधात जेव्हा लढाई होती तेव्हा केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्यामुळं जे भाजपाला विरोध करत होते त्या सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला असावा. पण आता झारखंडमध्ये काँग्रेस सरकार आहे, मग काँग्रेसला कशाला विरोध करायचा म्हणून काही लोक गप्प आहेत का? आणि तिसरा एक थोडासा वेगळा अँगल जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर केंद्रीय सत्तेविरोधात लढताना सीजेपीला जो पाठिंबा मिळाला तो पाठिंबा झारखंडमध्ये देऊन आपल्या ताटात काही पडणार नाहीये असं या लोकांना वाटतंय का? अशा सगळ्या गोष्टींवरून झारखंडचा मुद्दा मात्र फार दुर्लक्षित राहिलेला आहे. झारखंडचे विद्यार्थी रस्त्यावरती येऊन त्यांच्या मागण्या मांडतात, पण त्या मागण्या ऐकायला मात्र कोणी नाही. पण मंडळी, आता या सगळ्या गोष्टीत आपण बाहेर आलं पाहिजे. या सिलेक्टिव्ह क्रिटिसिझम पासून आपण थोडंसं दूर गेलं पाहिजे. कारण होतं काय, प्रत्येक वेळी आपण जेव्हा मुद्दा बघत बसतो किंवा प्रत्येक वेळी जेव्हा आपण पक्ष आणि सरकार बघत बसतो तेव्हा एक वेळ अशी जेव्हा अन्याय झालेला आपण असू, पण सत्तेमध्ये आपला आवडीचा पक्ष असल्यामुळे आपण आवाज उठवणं बंद केलेलं असतं. या गोष्टी आता बंद झाल्या पाहिजे. सत्तेमध्ये कोण आहे, सत्ता कोणाची आहे, सरकार कोणाचं, या गोष्टी बाजूला ठेवून अन्याय झाला तर न्याय मागावा या जागृत मानसिकतेनं भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने पुढे आलं पाहिजे. मी सुरुवातीला सांगितलं आपल्याकडे हे काही नवीन नाही. अन्याय झाल्यावरती म्हणजे एखाद्या घटकावरती अन्याय झाला तर तोच घटक आवाज उचलणार, त्याच घटकानं पुढे यायचं, तोच घटक आपल्या मागण्या मांडण्याचा. मग तो मुद्दा आरक्षणाचा असो, मग तो शेतकऱ्यांवरती झालेल्या अन्यायाचा असो, तो विद्यार्थ्यांचा असो किंवा इतर काय. त्यांनी सुद्धा या झारखंडच्या आंदोलनामध्ये विशेष आपली काही भूमिका अजूनही व्यक्त केलेली नाही. आपण सगळे नेमके कशाची वाट पाहत, आपल्याला नेमकं काय हवंय? आपल्याला दिल्लीतले विद्यार्थी महत्वाचे आहेत किंवा अमुक राज्यातले विद्यार्थी महत्वाचे आहेत, पण झारखंडमधले विद्यार्थी महत्वाचे नाही आहेत का? असे प्रश्न आता सगळीकडे उचलले जातात. त्यामुळं हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण काय, की तुमच्यापर्यंत झारखंडचा मुद्दाच पोहोचला नसेल तर कृपया त्या मुद्द्याकडे लक्ष द्या. झारखंडच्या विद्यार्थ्यांच्या बाजूने सुद्धा तितक्याच ताकदीने उभं राहावे जितकं आपण नीटच्या विद्यार्थ्यांसाठी राहिलो. आणि या सगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याच्या बाबतीत प्रयत्न करूया. झारखंडच्या प्रोटेस्टनं देशासमोर एक उदाहरण ठेवलं की प्रोटेस्ट कशी असावी, आंदोलन कसं असावं. यातनं कुठले देशविरोधी नारे लागलेत, ना कुठली पब्लिक प्रॉपर्टीची तोडफोड केली आहे, ना जाळपोळ केली आहे. विद्यार्थी शांतताप्रिय मार्गाने आंदोलन करत आहेत, पण कदाचित त्यांचा हा शांतताप्रिय मार्ग त्यांना जगापर्यंत घेऊन जात नाही. त्यामुळे आता आपल्या सगळ्यांची वेळ आहे या झारखंडच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची. आपण सगळे यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, आपल्याला पर्यंत बोललं पाहिजे, तर कदाचित त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचेल आणि सरकार यांच्या मागण्या ऐकण्यासाठी रस्त्यावरती येईल. आता एक महत्वाचा अपडेट, हा व्हिडिओ बनवल्यानंतर या आंदोलनात काही नवीन घडामोडी झाल्या. झारखंडमधील जेपीएससी जेएसएससी आंदोलन आता 15व्या दिवसात पोहोचलंय. सरकार आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार अजूनही त्यांच्या प्रमुख मागण्यांवर
ठोस निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे आंदोलन थांबलेलं नाहीये. उलट विद्यार्थ्यांनी पुढील आंदोलनाची भूमिका घेतली असून 10 ऑगस्टला विधानसभा मार्च करण्याचा इशारा सुद्धा दिलाय. म्हणजेच आपण या व्हिडिओमध्ये ज्या प्रश्नाबद्दल बोललो, त्याचं उत्तर अजूनही पूर्णपणे मिळालेलं नाहीये. आशा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून किमान एका तरी व्यक्तीला हा मुद्दा कळला असेल, नव्यानं कळला असेल आणि कळला असेल तर तुमच्यापर्यंत तो पुढे पोहोचवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो, ज्या विषयावरती कोणी बोलत नाही तेच. कमेंट करून तुमचं मत सांगा झारखंडच्या प्रोटेस्टबद्दल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.